मराठा समाजाच्या अनेक चळवळीत सामाजिक बांधिलकी जोपासत सातत्याने लढा देत समर्पित भावनेने महाराष्ट्रात शिवस्वराज्य सेनेची स्थापना झाली। लवकरच नावारूपाला आलेली ही मराठा समाज बांधवांची संघटना आहे। या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 30 जानेवारी रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन नायगाव तालुक्याची शहर व विद्यार्थी आघाडीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास पाटील व संघटनेचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न होऊन संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी शुभम पाटील नरवाडे तर उपाध्यक्षपदी प्रताप पाटील शिंपाळे व तालुका सचिवपदी विष्णुकांत पाटील शिंपाळे यांची निवड करण्यात आली। नायगाव शहर अध्यक्षपदी भास्कर पाटील मोरे, उपाध्यक्षपदी अनिल पाटील कल्याण, शहर सचिवपदी राजेश पाटील शिंपाळे यांची निवड करण्यात आली। तालुका युवा अध्यक्षपदी बालाजी पाटील कल्याण यांची निवड करण्यात आली। यावेळी तालुक्यातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुरकर, शिवशाही न्यूज, नायगाव। इतर माध्यमातून आम्ही त्यांना होईल तितकं सहकार्य करू आणि त्याकरता आमचे शुभम पाटील, स्वतः मी व आमची टोटल टीम विद्यार्थ्यांच्या सहकार्याकरता अर्ध्या रात्री 24 तास सहकार्य करण्यासाठी उभा राहील। धन्यवाद। अखिल भारतीय शिवस्वराज्य संघटनेच्या वतीने आज नायगाव तालुक्याच्या आवारावर बैठकीनिमित्त आज पदवाटप करण्यात आले। तर नायगाव तालुका विद्यार्थी सेना आघाडीपती बालाजी पाटील कल्याण व शहराध्यक्षपदी प्रताप पाटील पत्रकार उपशहराध्यक्षपदी अनिल पाटील कल्याण व तसेच नायगाव तालुका अध्यक्षपदी शुभम पाटील नरवाडे तर अशी निवड करण्यात आली आहे। असे आम्हाला ह्या नायगाव तालुक्याचे काम आमचे कैलास भाऊ यांनी आमच्यावर जबाबदारी एवढी मोठी सोपवली आहे, त्याबद्दल मी कैलास भाऊचे मनस्वी आभार मानतो आणि इथून पुढे मी असंच काम करत राहील, आपला निष्ठावंत कार्यकर्ता बनून राहील। एवढी माझ्यावर जबाबदारी मोठी सोपवल्याबद्दल मी कैलास भाऊचे मनापासून आभार मानतो। विद्यार्थ्यांचा काही विद्यार्थ्यांकडून त्या विद्यार्थ्यांना काही जरी अडचण आल्यास आम्हाला संपर्क साधावे। त्यांनी जे अडचण म्हणल्यास त्यांचं लवकरात लवकर त्या अडचणीचं आम्ही काही ना काही विषयातून आम्ही त्यांचं हे करू, त्यांची अडचण सॉल्व करण्याचा कोशिश करू। परंतु विद्यार्थ्यांना एक कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी अन्यथा असे कोणतीही अडचण निर्माण करू नये की त्याबद्दल दुसऱ्यांना त्रास होईल। स्वतःवर काही जर अडचण असली तर आम्हाला संपर्क साधावे, आम्ही अर्ध्या रात्री पण आम्ही तुमच्या पाठीशी राहू।